शहरातील मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम महानगरपालिकेमार्फत 2 एप्रिल 2024 पासून सुरू करण्यात आले आहे। त्याकरिता यांत्रिकी विभागाद्वारे जेसीबी मशीन, पोकलेन मशीन, टिप्पर्स, ट्रॅक्टर्स इत्यादी वाहने व यांच्या सामग्री प्रत्येक झोन कार्यालयांना देण्यात आल्या आहेत। सदरील मशिनरी वार्ड अभियंता यांच्या अधिपत्याखाली नालेसफाईचे काम करत असून जिथेही महानगरपालिका कामामध्ये दिरंगाई करताना दिसत आहे तेथील नागरिकांच्या समस्या जाणून पावसाळ्यापूर्वी तेथील नालेसफाईची कामे जलद गतीने करण्यात यावी याकरिता UCN TV नेटवर्क देखील या समस्यांना उजाळा देऊन महानगरपालिकेचे अशा अर्धवट नालेसफाईच्या कामाकडे लक्ष केंद्रित करण्याचे कार्य करीत आहे। महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशान्वये नालेसफाईबाबत नागरिकांच्या काही तक्रारी असतील त्यावर तात्काळ कार्यवाही होण्याच्या दृष्टीने यांत्रिकी विभागामार्फत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे। नालेसफाईबाबत तक्रार निवारण करण्याकरिता नागरिकांनी मोबाईल क्रमांक 8510580880 यावरती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी केले आहे। मी अमोल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता यांत्रिकी। आम्ही नालेसफाई मान्सूनपूर्व नालेसफाई 2 एप्रिलपासून सुरू केली। माननीय प्रशासक महोदयांच्या श्रीकांत साहेबांच्या आदेशानुसार 2 एप्रिलपासून नालेसफाई सुरू केली आणि मान्सून लागण्याच्या पूर्वीच म्हणजे मे अखेरपर्यंत नालेसफाईचे संपूर्ण काम पूर्ण करून घ्यावं असं प्रशासक महोदयांचा आदेश आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व झोनमध्ये यंत्रणा दिलेली आहे। यांत्रिक विभागाच्या माध्यमातून सध्या 10 JCB, 10 टिप्पर, 5 पोकलॅन आणि 5 ट्रॅक्टर अशी सगळी यंत्रणा आवश्यकतेनुसार प्रत्येक झोनमध्ये दिलेली आहे आणि वार्ड इंजिनियर्स आणि त्यांचे अधीनस्थ कनिष्ठ अभियंता त्यांच्याकडचा स्टाफ यांच्या नियंत्रणाखाली ही सगळी यंत्रणा चालू आहे। शहरामध्ये साधारणतः 114 किलोमीटरचे नाले आहेत, तर त्यापैकी 90 किलोमीटरचे नाले आतापर्यंत साफ झालेले आहेत असा रिपोर्ट आहे आणि बाकी जे राहिलेले नाले आहेत तेही मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे किंवा त्या दृष्टीने आमचं काम सुरू आहे। आता दुसरं असं आहे की आता म्हणजे आजच कमिशनर साहेबांनी ज्याप्रमाणे आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही एक प्रेस नोट दिलेली आहे की जर एखाद्या नागरिकाला वाटलं की त्यांच्याकडची नालेसफाई व्यवस्थित झालेली नाही तर त्यांनी आमचा एक नियंत्रण कक्ष आम्ही स्थापन केला। त्या नियंत्रण कक्षाचा नंबर उद्या पेपरमध्ये पब्लिश होतो। त्या नियंत्रण कक्षाला त्यांनी संपर्क करायचा की या ठिकाणची नालेसफाई व्यवस्थित झालेली नाही, आम्ही पुन्हा तिथे यंत्रणा पाठवून ती नालेसफाई व्यवस्थित करणार आहोत। ज्या ठिकाणी मटेरियल उचलण्यात आलेलं नाही त्या ठिकाणचं मटेरियल उचलून घेणार आहोत। हे सगळं आम्ही म्हणजे नागरिकांच्या तक्रारीनुसार देखील आता करणार आहोत। परंतु त्यासोबतच प्रशासनाच्या वतीने एक मुद्दा असा मांडावा। माननीय प्रशासक महोदयांच्या आदेशानुसार आम्ही यांत्रिक विभागाचे नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे आणि त्या नियंत्रण कक्षाचा नंबर उद्या आम्ही सगळ्या प्रेसला पब्लिश करतो आहोत की एखाद्या नागरिकाला वाटलं की त्यांच्या परिसरातील नाल्याची सफाई व्यवस्थित झालेली नाही किंवा नाल्याच्या बाजूचं मटेरियल जे आहे ते मटेरियल उचलण्यात आलेलं नाही तर त्यांनी त्या नियंत्रण कक्षाच्या नंबरवर संपर्क करायचा। आम्ही तातडीने ती यंत्रणा पाठवून ती नालेसफाई पुन्हा एकदा व्यवस्थित करणार आहोत। आता खऱ्या अर्थानं वार्ड इंजिनियर्स आणि वार्ड इंजिनियर्सची जी टीम आहे तिथले कनिष्ठ अभियंता तिथला स्टाफ यांच्या नियंत्रणाखाली हे सगळं नालेसफाईचं काम चालू आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे साधारणतः 75% नालेसफाईचं काम पूर्ण झालेलं आहे। मे अखेरपर्यंत आम्ही नालेसफाई पूर्ण करण्याचं आमचा त्या दृष्टीनं काम चालू आहे। परंतु काही नागरिक नाल्यामध्ये पुन्हा कचरा टाकतात, त्यामुळं बरेच नाले पुन्हा साफ करावं लागतात आणि मग खऱ्या अर्थानं जी नालेसफाईला वेग यायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा व्यत्यय येतो आहे। परंतु त्या सगळ्या गोष्टीवर मात करून किंवा त्या सगळ्या गोष्टीला विचारात घेऊनच नालेसफाईचं काम सुरू आहे आणि नक्कीच मे अखेरपर्यंत माननीय प्रशासक महोदयांच्या मार्गदर्शनानुसार नालेसफाईचं काम पूर्ण होईल असा मला विश्वास आहे।